भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी रामदास तडस यांची नियुक्ती आहे। रामदास तडस यांच्यावर नवी जबाबदारी आहे। रामदास तडस यांच्यावर आता शुभेच्छांचा वर्षाव होतोय। या सगळ्या संदर्भात तडस यांच्याशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी सचिन पोफळी यांनी। भारतीय जनता पार्टीची प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे। त्यामध्ये माजी खासदार रामदास तडस यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत थेट बोलण्यासाठी माजी खासदार रामदास तडस साहेब काय सांगाल, आपली उपाध्यक्षपदी निवड झाली। आज महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाची कार्यकारिणी जाहीर झाली। रविदादा चव्हाण यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली। त्यामध्ये मला भारतीय जनता पक्ष उपाध्यक्ष म्हणून महाराष्ट्राची जबाबदारी दिली। 2009 मध्ये सुद्धा मी उपाध्यक्ष म्हणून ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आणि पक्षाला जी जबाबदारी दिली ती जबाबदारी पूर्ण यशस्वीपणे कशी पार पडायची या दृष्टीने मी प्रयत्न करीन। मला जे पद मिळाले कार्यकर्त्याच्या भरवशावर पद मिळालं। कार्यकर्ते आहे तर पक्ष आहे, पक्ष आहे तर नेता आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ही एक संघ राहून भारतीय जनता पक्षाची यशस्वी वाटचाल करत आहे। त्याबद्दल माझ्या निवडीबद्दल या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, त्यानंतर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, चंद्रशेखरजी बावनकुळे, गडकरी साहेब यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी मला पुन्हा संघटनेची जबाबदारी दिली। त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो। सचिन पोफळी, लोकशाही मराठी, वर्धा। भाजपच्या कोर कमिटीतील इनसाइड स्टोरी समोर आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह 12 प्रमुख नेत्यांची बैठकीला उपस्थिती होती। राज्यसभेकरता विनोद तावडे, रामदास आठवले, रावसाहेब दानवे, प्रीतम मुंडे, विजया रहाटकर, भागवत कराड यांच्यासह इतर नावांची चर्चा झाली असल्याची बातमी आहे। कोर कमिटीच्या नामांचा प्रस्ताव दिल्लीत चर्चेला जाणार आहे। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची या संदर्भात भेट घेतील। 28 फेब्रुवारीपर्यंत राज्यसभेची नावं जाहीर होतील। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। राष्ट्रपती आज शेगाव दौऱ्यावर असतील। मुर्मू गजानन महाराजांचं दर्शन घेणार आहेत। आयुष राष्ट्रीय आरोग्य शिबिराचं देखील राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण होईल। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी संदीप शुक्ला यांनी। भारताच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू आज ह्या शेगाव दौऱ्यामध्ये येत आहे। या ठिकाणी आपण इथे पाहू शकतो की या ठिकाणी देखील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या विभागाअंतर्गत आयोजित राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026च्या उद्घाटनासाठी महामहिम द्रौपदी मुर्मू ह्या शेगाव या ठिकाणी येत आहे। संत गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये द्रौपदी मुर्मू ह्या दर्शनाला जातील आणि त्यानंतर याच ठिकाणी त्या राष्ट्रीय आरोग्य मेळाव्यासाठी उपस्थित राहतील। द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने शेगावला कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। 3000च्या वरती पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत आणि पूर्ण शेगाव शहराला छावणीचं स्वरूप देण्यात आलेलं आहे। या ठिकाणी कडक बंदोबस्त पाहावयास मिळतो। द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्याकडे सगळ्यांचं विशेष लक्ष लागले आहे। लोकशाही मराठीसाठी संदीप शुक्ला, शेगाव, बुलढाणा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।